बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी लॉकडाऊन भाग 13. आनंदाच्या भरात 40 मोदळं खिसलं तरी त्याला भान राहिलं नव्हतं. बराच वेळ झाला तरी परसू आला नाही म्हणून अशोकनं मोठ्यानं हाक मारली. तसा परसू भानावर आला. आलो आलो म्हणून त्यानं बिंड बांधलं. 2 फेऱ्यात सगळा पाला शेळात आणून टाकला. हातपाय धुवून लगेचच मित्रांच्या मैफलीत सामील झाला. अशोक म्हणाला, परसू इथं जांभळीचं झाड पण होतं ना? होतं, पण ते सामायिक होतं. तोडली भाऊबंदांनी. काय करायचं बाबा, 4 जण मालक म्हटल्यावर. पण का रे आज अचानक जांभळाच्या झाडाची कशी काय आठवण? अरे परसू हंगामच आहे जांभळाचा, करवंदाचा. करवंद काय यावर्षी आली नाहीत. म्हटलं जांभळं तरी मिळतील खायला. आता झाड तोडलं म्हटल्यावर हा बी गेलं आणि हो बी गेलं. तसा परसू त्याला म्हणाला, दरवर्षी आपल्याकडे डोंगराळ तालुक्यातून येणारा रानमेवा लॉकडाऊनमुळे जंगलातच अडकला आहे. जांभळं, करवंद, कैऱ्या, बोरं, आवळं, चिंचा टोपलीतनं घेऊन येणाऱ्या महिला यावर्षी आल्याच नाहीत. कोरोनामुळं त्यांचीही पंचायत झाली असणार बघ. 3 मे नंतर ही संचारबंदी पुन्हा वाढली तर यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी वायाच गेल्यासारखा आहे. आपली ही अवस्था तर जंगलातल्या वाडी वस्तीवरल्या लोकांची काय अवस्था असेल? या करोनानं गोरगरिबांना खरंच देशोधडीला लावला आहे, पण इलाज नाही. लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं कल्पनाही करवत नाही. लॉकडाऊन संपायला 2च दिवस राहिले होते, पण तो संपेलच असं ठामपणे कोणीच सांगू शकत नव्हतं. कारण कोरोनानं आता जवळजवळ सगळीकडे हातपाय पसरले होते. लॉकडाऊन संपणार नाही, ते हनुमानाच्या शेपटीसारखं वाढतच जाणार याची जाणीव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना असल्यानं त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती. नियम आणि नाकाबंदीत कुठेही ढिलाई ठेवली नव्हती. आज पुन्हा मिटिंग असल्यानं परसू आपल्या मित्रांना सोबत घेऊनच पंचायतीला आला. सर बऱ्याच दिवसांपासून ग्रामसुरक्षेबाबत सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती देत होते. मंडळी हळूहळू येत होती. कोरमसाठीची संख्या अजून कमी होती. टेबलवर पेपर पडलं होतं. त्यातला एक उचलून सरांनी तो वाचायला सुरुवात केली. परसूनही शिल्लक पडलेला पेपर उचलला. पंख्याची घरघर सुरूच होती. शिपाई भिताडाला टेकून खाली बसला होता. मनोज सर म्हणाले, मंडळी बघा, आपणच आपल्या जिल्ह्यात रोगानं कसं बोलावतोय ते. त्यावर मिश्किलपणे हसून तात्या म्हणाले, बोलवायला तो काय पाहुणा आहे वई? तसं नव्हतं तात्या, ही बातमी वाचा म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते कळलं. तेव्हा आप्पांनी सरांना सांगितलं, आम्ही वाचण्यापेक्षा तुम्हीच मोठ्यानं वाचा की, सगळ्यांनीच कळलं. परसूनही त्यांच्या सुरात सूर मिसळला. आपल्या जिल्ह्यातून रोजगाराला मुंबईला गेलेल्या चाकरमान्यांना आरोग्य तपासणी करून गावाकडे सोडावं, अशा आशयाचं पत्र एका ग्रामपंचायतीनं मुख्यमंत्र्यांना मेल करून विनवणी केलं आहे. अरे बापरे, परसून आश्चर्यानं तोंडाला हात लावला. आता त्यांचंच अनुकरण करत अशाच आशयाची पत्र पाठवणाऱ्या ग्रामपंचायतीची रांग लागली आहे. बोला काय करायचं याला? सरांनी आपला राग व्यक्त केला. जीवाच्या आकांताने हाक देणाऱ्या चाकरमान्यांना गावाची ओढ असणं स्वाभाविक आहे, पण भावना आणि वास्तव या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोरोनासारख्या महामारीला सारा देश तोंड देत असताना भावनिक होण्याची ही वेळ आहे का? स्वयंसेवक देशमुख म्हणाला, त्यांना गावाकडे बोलावणं म्हणजे रोगाला निमंत्रण देण्यासारखं आहे. या चाकरमान्यांनी आरोग्य तपासणी करून गावाकडे पाठवण्याची मागणी केली असली तरी जिल्हा बंदी असताना त्यांना सोडतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. आप्पाने आपलं मत सांगितलं. वास्तविक अशी मागणी चुकीची आहे. प्रशासन तिथेही त्यांची काळजी घेत आहे. मला काय वाटतंय, भावनिक साथ घालून मतांचा गट्टा मिळवण्यासाठी किंवा कोणाचा वाईटपणा नको म्हणून औपचारिकता म्हणून अशी पत्र पंचायती देत असतील, पण हे बरोबर नाही.
पण तात्या, आप्पा, आपल्याला सावध व्हायला पाहिजे. परवा तर पुलावर पोलीस आहेत म्हणून एका पोरानं नदीच्या काठावर जाऊन नदीच्या पाण्यात उडी मारून नदी पार केली. पण दुसरं अडकलं, त्याला पोहायला येत नव्हतं. तरी पण मार्ग नसल्यानं त्यानं पण उडी मारली आणि लागलं का टांगड्या खायला. मग मग काय, बाजूच्या काठावर गवत कापणाऱ्या रानातल्या शेतकऱ्यानं हे बघितलं आणि स्वतः पाण्यात उडी मारून त्याचा जीव वाचवला. आणि पोलीस काय करत होते? तात्याने उत्सुकतेने विचारलं. पोलीस पुलावर होते, त्यांनी कुठं कुठं राखायचं. दंगा ऐकून भरावातनं खालं आलं आणि पकडला त्याला. परसू पाहिलेला आंखो देखा हाल सांगत होता. बरं मग ते पलीकडच्या काठावर गेलेला पोर, त्याचा पाठलाग केला. जातोय कुठं? पक्कुटला धरून आणलं, ठेवलं दिवसभर गाडीत बसवून. काय काय करतील माणसं सांगता येत नाही. पण तू तिकडे कशाला गेला होतास? तात्याने खुदून विचारलं तेव्हा तो म्हणाला, हे जॅक, काय बघा, मला पोलिसांनी जेवण घेऊन कोणी लावून दिलं तर. बरं बरं. सगळी मंडळी कान देऊन ऐकत होती. आपण खबरदारी घ्यायला हवी. वय वय, सगळ्यांनी माना डोलावल्या. बघूया सरकारचा काय निर्णय होती ते. तोपर्यंत सुरक्षा एकदम टाईट ठेवायची. गमतीनं देशमुख म्हणाला, कोरोनाला फाईट, सुरक्षा एकदम टाईट. वयच की मग. नाहीतर हायवेला हाय आपलं गाव, टाईट ठेवल्याशिवाय उपयोग नाही. बरं, प्रत्येकानं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. सर्वेक्षण करणाऱ्यांनाही मदत करा. काळजी घेऊया. 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन म्हणून प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. पण यावर्षी व्हॉट्सअप, फेसबुकवरून शुभेच्छा देऊन लोकांनी तो साजरा केला. कोरोनाने सण बंद पाडले, जयंत्यावर मर्यादा आणल्या, यात्रा तर झाल्याच नाहीत, पण महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल असणारा हा अतिशय महत्त्वाचा दिवसही नियमात बांधून टाकला. विषाणूची भीती इतकी होती की लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून नाईलाजाने प्रशासनाला तसे आदेश द्यावे लागले. दुपारी टी व्हीवर 3ऱ्या लॉकडाऊनची बातमी पडली आणि सगळ्यांचे धाबे दणाणले. रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार लॉकडाऊनमधली आचारसंहिताही सांगण्यात आली. प्रशासनाने 3रा लॉकडाऊन सांगितला, पण त्याला त्यांचाही इलाज नव्हता. संख्या वाढत होती आणि ती नियंत्रणात आणणं महत्त्वाचं होतं. 22 मार्चपासून शाळकरी पोरं घरात अडकून पडली आहेत. परीक्षा नाहीत, उन्हाळी शिबिरं नाहीत, खेळाचे सामने नाहीत, चित्रकलेचे वर्ग नाहीत, का वक्तृत्व कथाकथनाच्या कार्यशाळा नाहीत. सगळं बालपणच कोरोनानं सपाक करून टाकलंय. माझ्या अखंड नोकरीत मी असले दिवस बघितलेलं नव्हतं. विमनस्कपणे शिवा गुरुजी मित्रांना सांगत होते. तुमचं काय आणि आमचं काय, दुःख सारखंच आहे. तरी बरं, 12वीच्या परीक्षा झाल्या, पेपर तपासून दिले, पण 11वीची पोरं अडकलीत. आता तुमच्यासारखंच पहिल्या सत्राच्या आधारानं शासनाच्या सूचनांच्या अधीन राहून निकाल तयार करायचे. दुसरं काय करणार आपण? पण पोरं पार वैतागली असतील. मनोज सरांनी आपलीही अवस्था सांगून टाकली. तोपर्यंत परसू विहिरीतून हातपाय धुवून आला. आमचं सगळं आमच्या टाईम टेबलप्रमाणे चालू आहे. आम्हाला काय अडचण नाही. 2 टाईम खायचं आणि दिवसभर राबायचं. आता आमची बी सुटका होईल, अशोक म्हणाला. आपण ऑरेंज झोनमध्ये असल्यानं बऱ्यापैकी MIDC सुरू होईल. घरात बसून बसून वैताग आला नुसता. काय करायचं बाबा, या कोरोनाचा जगावर घालाच आहे म्हणायचा. पण होईल व्यवस्थित. लोकांनी लॉकडाऊन संपणार अशा भ्रमात राहू नये, नाहीतर राहू दे, आता काय बोलत नाही बाबा, तुला आणि राग येईल. तेव्हा अशोक त्याला म्हणाला, बोल की, काय बोलायचं ते बोल, बोल बोल. अरे, आपण सदन भागात आहे, धनधान्याची बरकत आहे, 4 पैसे गाठला आहेत, दूध दुभतं आहे. नसलंच एखाद्याकडे काय तर एकमेकांना आपण मदत करतोय. पण परवा तू जांभळं करवंदांचा विषय काढलास, त्यांचे काय हाल होत असतील. होय तर खरंच की, लय अवघड झालं असेल बघ त्यासनी.
अशोकनं आपलं मत मांडलं. तसं नव्हं, 2 वेळच्या भाकरीची पण अडचण, त्यात हंगाम वाया गेला, रुपयाची मिळकत नाही आणि आता जंगली प्राणी पण मानवी वस्तीत आल्याच्या बातम्या यायला लागल्यात. कालच बघ, गवारेड्यांच्या कळपानं भुदरगडमध्ये एका गावात धुमाकूळ घातला. तिथं रानामाळातली माणसं जीव मुठ्ठीत धरून आहेत. बाहेर जावं तर हत्ती फिरत्यात, गवं हिंडत्यात, त्यात त्यांची भीती, आणि घरात राहावं तर खायला काय नाही. सांग की त्या लोकांवर काय परिस्थिती आली असेल मग. त्यांचं काय आपलं काय, किंवा त्या अमेरिका ब्रिटनवाल्यांचं काय, सगळ्यांनाच कोरोनानं पछाडलंय. आता तर कोरोनाशिवाय कुठंच काही विषय नाही. मनोज सर म्हणाले, म्हणून तर मनशांतीसाठी आपण ज्ञानेश्वरी वाचत आहोत. त्यामुळं आपल्याला जगण्याचं तत्त्व समजतंय. हे बघा, एकदा अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं, मला एक असं वाक्य सांग जे दुःखात वाचलं तर सुख मिळालं पाहिजे आणि आनंदात वाचलं तर वाईट वाचलं पाहिजे. तेव्हा कृष्णानं त्याला सांगितलेलं वाक्य खूपच महत्त्वाचं आहे, तेच आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. तर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, हेही दिवस जातील. तेव्हा विचार करा, आज आपण दुःखात आहोत, संकटात आहोत. श्रीकृष्णाचे वाक्य आठवायचं, हेही दिवस जातील, आणि मग पुढं वाटचाल करायची. उगवणाऱ्या सूर्याचा हाच खरा दुवा असतो. रोजचा दिवस नवा असतो. दिवस तर सरळ होते, पण वाढत जाणारी रुग्णसंख्या, आपापल्या गावी परतण्यासाठी कामगार मजुरांची घालमेल, शिक्षणासाठी बाहेरगावी अडकलेल्या मुलांच्या पालकांची तगमग, कोरोनाचं इथलं भय संपत नाही हेच दाखवत होती. भारत सरकारने 24 मार्च ते 14 एप्रिल पहिल्या टप्प्याच्या लॉकडाऊननंतर 15 एप्रिल ते 3 मेचा दुसरा टप्पा जाहीर केला होता. 2 लॉकडाऊन जाहीर करून आणि त्यांची अंमलबजावणी करून बऱ्यापैकी रुग्ण निश्चिती व उपचार करून रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवली होती. हातावरचं पोट असणाऱ्यांची कामं थांबली होती. पगार व्यवस्थित होत नव्हते. पण शेतकऱ्यांच्या हाताला खाडं नव्हतं. त्यांच्या मालाला उठाव नव्हता. हॉटस्पॉट असणारी शहरं सील करण्यात आली होती. आता कंटोनमेंट झोन, हॉटस्पॉट, रेड, ग्रीन, ऑरेंज झोन, क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, आयसोलेशन हे शब्द सर्वांच्याच परिचयाचे झाले होते. अडाणी माणसं पण आपल्या बोलण्यात अगदी सहजपणे हे शब्द उच्चारत होते. काळा चहा, लिंबवाचा चहा, मिठाच्या गुळण्या, हळद, दूध, विविध मसाल्यांचे काढे, आयुर्वेदिक देशी उपाय पण सांगत होती. भीतीच्या छायेत ही गंभीरपणे जगत होती. शेतात राबत होती, स्वतः जगत होती, इतरांना जगवत होती. 4 मे ते 17 मे हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा जाहीर झाल्यानं आपल्या जिल्ह्याला काय काय सवलती मिळाल्या याची माहिती विविध प्रसारमाध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. परराज्यातील व हॉटस्पॉटमधील एकालाही जिल्ह्यात प्रवेश नाही. या जिल्हाधिकाऱ्यांच्या वृत्तपत्रातून प्रसारित झालेल्या बातमीनं सुटकेचा निश्वास टाकत होती. कोल्हापुरात येण्यासाठी ज्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल त्यांना सक्तीनं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जाणार होतं. प्रशासनाकडून काटेकोरपणे खबरदारी घेतली जात होती. स्वतःच्या गावाकडे येण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांची चिंता आता गावांनाही लागून राहिली. आत्तापर्यंत कोरोनातून सुखरूप निसटलो, पण आता पुन्हा बाहेरगावहून येणाऱ्यांच्यामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत, आरोग्य विभाग काळजीत होता. त्यासाठीची जय्यत तयारीही केली जात होती. येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, अलगीकरण, वैद्यकीय सोयीसुविधा यासाठी मिटिंगावर मिटिंगा पार पडत होत्या. आजही त्याबाबत मिटिंग बोलावण्यात आली होती. सगळीच वेळेवर आल्यानं वेळ न घालवता सरपंच तात्यांनी मिटिंग सुरू केली. मंडळीनो, उद्यापासून तिसरा लॉकडाऊन सुरू होतोय. हॉटस्पॉटमधील लोक सोडून बाकीच्या ठिकाणाची आपल्या गावातली माणसं उद्यापासून गावात येतील. तेव्हा आपण कशी खबरदारी घ्यायची यासाठी आज तुम्हाला बोलावलं आहे. ग्रामसेवकांना मी रात्रीच फोन करून नियोजन करायला सांगितलं होतं. ते आता वाचून दाखवतील. मग तुम्ही तुमची काय मतं असतील तर तीही सांगा. तसं ग्रामसेवक बोलायला उभे राहिले. त्यांनी रात्री बराच वेळ विचार करून केलेलं नियोजन सांगायला सुरुवात केली. मित्रांनो, आज आपल्याकडे किती लोक येणार आहेत याची यादी प्राप्त होईल. यापूर्वी बरेचसे लोक आल्यानं ही संख्या जास्त असणार नाही, पण आपण तयारीत असलं पाहिजे. हां,
पुढं बोला, आप्पा म्हणाले. तसं ग्रामसेवकानं न थांबता नियोजन सांगायला सुरुवात केली. आपल्या गावात 2 प्राथमिक शाळात मिळून 15 खोल्या आहेत. एका खोलीत 4 लोक गृहीत धरले तर 60 लोक शाळेत राहू शकतील. त्याच्यापेक्षा जास्त संख्येची यादी असेल तर आपणास हायस्कूलची इमारती ताब्यात घ्यायला लागेल. तिथेही 60 लोकांची व्यवस्था होऊ शकेल. पण इतके लोक असणार नाहीत. ही संख्या 10-15च्या पुढे जाईल असं मला वाटत नाही. ते लोक गावात आल्यानंतर आरोग्य तपासणी झाल्याचं पत्र व जिल्हा प्रशासनाचं पत्र घेऊन येतील. गावाच्या वेशीवरच आजच आपण पत्र्याचं शेड उभं करायला हवं. बाहेरगावून येणाऱ्यांची नोंद व तपासणी आपण तिथेच करू. तिथे माझ्या मदतीला एक स्वयंसेवक व एक आरोग्य कर्मचारी पुरेसा आहे. पण उद्यापासून जवळजवळ 14 दिवस प्राथमिक शाळेत त्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी किमान 7 ते 8 स्वयंसेवक दिवस रात्र आलटून पालटून लागतील. त्यांच्या नावांची निश्चिती आपण आपल्या सर्वांच्या संमतीने करूया. याशिवाय नाकाबंदी कायम ठेवायची आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाहेरील वाहने गावात येऊ द्यायची नाहीत. पै पाहुणे, मित्रमंडळी यांना गावात कारणाशिवाय येण्यास प्रतिबंध करायचा. तसेच आपल्या नेहमीच्या सूचना, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, दुकानदार, भाजीपाला विक्रेत्याने हँडग्लोव्ज घालणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे याची ध्वनिफीत आपली घंटागाडी अव्याहतपणे गावातून वाजवत राहील. आपण गावाची जबाबदारी घेतली आहे तशी खबरदारीही घ्यायची आहे. लोकांचे प्रबोधनही करायचे आहे. परसूनं उठून सांगितलं, मी साहेबांच्या बरोबर नोंदीला बसतो. तसं बाकीच्या स्वयंसेवकांनी पण आपल्या स्वेच्छेने आपली आपली जबाबदारी उचलली. अगोदर 2 लॉकडाऊनमध्ये नाकाबंदीचे नियोजन होतेच. त्यातील 8 जण शाळेत बदलून आले. 7 जण नाकाबंदीला राहिले. परसू म्हणाला, आणखी जर कोणाला अचानक अडचण आलीच तर मला फोन करा. मी पडेल ती जबाबदारी घेतो. पण एकदा ही रोगाची साथ थांबूया. वारे बहादर, तात्याने त्याचा उत्स्फूर्त सहभाग बघून शाबासकी दिली. त्यात कौतुक कशाचं तात्या? आपण याच गावात राहतोया. आम्ही लहानाचं मोठं हितच झालो. या मातीत खेळलो, हुंदडलो, नाचलो, बागडलो. या मातीचं उपकार आहेत आमच्या सर्वांवर. आमचं कामच आहे ते. या मातीचं ऋण विसरून कसं चालल? सगळेजण भारावून परसूकडं पाहत राहिले. त्याचे विचार, त्याची ऊर्जा, त्याची तळमळ आणि त्याची तडप सगळ्यांनाच लुभावून गेली. शेवटी आभार मानताना मनोज सर म्हणाले, आपल्या गावाची एक दृष्ट लागण्यासारखी आहे. त्यामुळं जिल्हा जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरी आपला गाव ग्रीन झोनमध्येच आहे. पण म्हणून गाफील राहायचं नाही. आणि हे बघा, आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. नथिंग इज परमनंट. एक तर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ तरी संपून जाते. त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. खबरदारी घ्यायची आणि मजेत हसत खेळत जगायचं. त्यामुळं आयुष्यातील वर्षे वाढतील असं नाही, पण मिळालेल्या वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच चांगलं जगता येईल. आणि ते आनंदी असेल तेव्हा उद्यापर्यंत यादी प्राप्त होईल. उद्या असं सकाळी लवकर जमूया आणि हात धुवून कोरोनाच्या मागे लागूया. बघूया मग काय करतोय तो कोरोना. जेवून खाऊन परसूनं मळा गाठला. सोबत मित्रमंडळीही होतीच. बाकीच्यांचा वेळ जाता जात नव्हता आणि परसूला उसंत घ्यायला वेळ नव्हता. रानात गेल्यावर नेहमीप्रमाणे परसू आपल्या कामाला लागला आणि मित्रमंडळी पिंपळाखाली गप्पा ठोकत बसली. उद्यापासून अशोक येणार नव्हता. त्याचा कारखाना चालू होणार असल्याचा निरोप त्याला आला होता. त्यामुळं तो खुश होता. एरवी ही सुट्टीची वाट बघणारी मंडळी आता काम कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत होती. आज भलताच खुश आहेस, विश्वनाथनं अशोकला डिवचलं. मग माझा वनवास संपला. आता उद्या सुसाट कामावर जाणार. आता दिली तर रजा घेणार नाही. सुट्टीचा उभं आलाय मला. बघूया, मला पण बोलावतील ऑफिसला. सीझन संपला की माझी नेमणूक कार्यालयाकडे करतात. त्यामुळं मला पण चान्स आहे. उद्या परवापर्यंत कळेल काय ते. त्या दोघांचं बोलणं ऐकून शिवागुरुजी आणि मनोज सर मात्र एकमेकांकडे बघतच राहिले. सगळी कार्यालये सुरू होतील, पण शाळा, महाविद्यालये, मॉल, सिनेमागृहे मात्र लवकर सुरू होणार नाहीत हे ते दोघे जाणून होते. कारण ही गर्दीची ठिकाणे होती.
त्या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक होता. असू दे बाबा, निदान तुझं तरी काम सुरू झालं. पण मास्क सॅनिटायझर घेऊन जा आणि सगळ्या नियमांचं पालन कर. धोका नको. शिवागुरुजींनी अशोकला सांगितलं. गुरुजी, काही म्हणा, गेला 1.5 महिना स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत राहणारी पृथ्वी जणू थांबल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पण बघा, लक्षात येतंय का, परसूसारखा अन्नदाता मात्र लॉकडाऊनमध्ये बिझी आहे. त्याच्या कष्टाला आराम नाही. पुरेशी काळजी घेत त्याची शेतीची कामं सुरू आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे चटके सोसणारा शेतकरी मालाला भाव नसतानाही काबाड कष्ट करतोय. लॉकडाऊनमुळे बाजार गडगडला. जीवापाड जपलेला भाजीपाला माती मोलदरानं विकावा लागला, तर काही ठिकाणी त्यावर नांगर फिरवावा लागला. पण तो हारलेला नाही, थकलेला नाही. निराश आहे, पण थांबलेला नाही. सगळं जग कोरोनानं ठप्प आहे. त्याची भीती कायम आहे. पण अन्नदाता मात्र कोरोनाशी 2 हात करून शेतीच्या कामात मग्न आहे. खरंच समाधान हेच सुख मानून येणाऱ्या प्रसंगाला तोंड देणारा शेतकरी संकटातही आपल्या शेती व्यवसायात मग्न आहे. शेतीची कामं करून गावाच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी धडपडणाऱ्या परसूचा आपल्याला अभिमान आहे. कारण परसू आपला अन्नदाता आहे. आपला परसू आपल्या गावाचा आरोग्य रक्षकही आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन जवळजवळ संपत आलेलं. ठरल्या वेळेत सगळी मंडळी मनोज सरांच्या घरी जमली. कधी नाही ते सरांचे वडील, पण खाटावरनं उतरून सरकत सरकत चौकटीजवळ येऊन टेकले होते. वय जरी झालेलं असलं तरी बाहेर काय चाललं हे सगळं त्यांना उमगत होतं. सरांनी ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचत वाचत निरूपण सुरू केलं. तसे सगळेजण कान देऊन ऐकायला लागले. 16व्या अध्यायातील ज्ञानप्राप्तीचा अधिकार प्राप्त होण्याकरता दैवी कृपेचं वरदान सर रसाळ भाषेत सांगत होते. अशोक, परसू, विश्वनाथ, शिवागुरुजी बरोबर शकुंतला वहिनी, सरांचे आबा पण लक्षपूर्वक ऐकत होते. जवळपास तासभर विवेचन झाल्यावर आबांनीच परसूला विचारलं, ते काय रोगाचं कवचाळ उठलंय, ते संपलं का? तसं परसूनं सांगितलं, नाही अजून. मग असं किती दिवस बसून काढणार घरात? कामाचं काय? तसं परसूनं त्यांना मोठ्यानं सांगितलं, आबा, हा संसर्गजन्य रोग आहे. रोगाच्या संपर्कात आल्यावर होतोय. सर्दी, ताप, खोकला यातून हा विषाणू पसरतोय. म्हणून घरातच बसवले साऱ्यासने. आम्ही पण शाळा शिकलो, जुनी मॅट्रिक पास आहे मी, पण रीतभात सोडली नाही. आणि आताची पोरं तुम्ही ऐकताय कुठं? माणूस मेलं तरी 3 दिवसात माती दिवस सगळं उरिकत्यात. थांबायलाच वेळ नाही. लय कामं आहेत. नुसती गडबड गडबड गडबड. सुताक पण कोण पाळीत नाही. म्हातारा उद्वेगानं सांगत होता. मग काय करायला पाहिजे? परसूनं विचारलं. अरे पोरा, रीतीभाती जुन्या माणसांनी करून ठेवली होती. ती काय खोळी होती काय? माणूस मेला तर 12 दिवस घराबाहेर पडायची परवानगी नसायची. कारण मरताना माणसाला काही ना काही आजार असतो. त्याचं शरीर सर्व आजाराचं घर असतं. त्या आजारापासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस दूर राहावं, असा त्याचा अर्थ होता. वय की, पण आत्ता कुणाला वेळ आहे? परसूनं सांगितलं. तेव्हा म्हातारा चवताळून म्हणाला, मग आता काय ह्या रोगानं बसविलं का नाही घरात? आमच्या काळात बाहेरून आलं की वडीलधारी माणसं हातपाय धुतल्याशिवाय घरात येऊ देत नव्हती. ती पण चपला बाहेर काढून. आता सगळ्या घरात चपला घालून फिरत्यात. हे बरोबर नाही. बाल्टिनीच्या खोलीत कुणाला जाऊ देत नव्हते, कारण बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना वेगळं ठेवायची. आणि आता सगळं वेगळंच आहे. जंतूसनी घरात बोलावून घेतात. मग तो निमंत्रणाला मान देऊन येणारच की. तसंच डोसकं कातरून आल्यावर सुद्धा संसर्ग टाळण्यासाठी आंघोळ करायला लावायची. शिकेकाई, लिंबू, साबणानं डोकं धुवायला लावायची. वस्त्रानं झालेला संसर्ग राहू नये म्हणून काळजी घ्यायची.
म्हातारा बराच वेळ जुन्या आठवणी सांगत होता. सगळीच मंडळी भान हरपून ऐकत होती. आपण कुठंतरी चुकतोय याची जाणीव साऱ्यांनाच होत होती. आज आबानच मनोजला सांगितलं, या सगळ्यांनी काळा चहा करून द्या, त्यात आलं लवंगा आणि हळदही टाका. बघा कोरोना कसा उलटा सुलटा होतो. या प्रतिकारशक्ती वाढवाय पाहिजे. आपण नव्या गोष्टींच्या मागे लागलो. पाटा वरवंटा गेला, चुली गेल्या, मिक्सर कुकर गॅस आला, गव्हाचा शिरा मापट्यानं असायचा. आता पोरं मॅगी मागतात. हुलगं भिजवून गुळातनं खायला लावायची, खूप ताकद मिळायची. आकडी दूध दंड बैठका असा काळ. आज फास्ट फूड आलं. फास्ट फूड नॉट गुड. खरंच आहे. काळ बदलला तरी आपण आपलं संस्कार व जगण्याची पद्धत टाकावं म्हणून विसरता कामा नये. उलट जुनं ते सोनं व नवं ते हवं याचा मेळ घालून जगायला शिकलं पाहिजे. काही चांगलंही झालं आहे. नद्या स्वच्छ झाल्या, हवा स्वच्छ झाली, वातावरणातला गोंगाट कमी झाला, पोरांना खिडकीत येणारे पक्षी बघायला मिळाले, प्राणीही जंगलात बिनधास्त फिरतायत. आपल्या बेफिकीरनं कुलूप मात्र आपल्यालाच पडले. बाकीच्या जीवावर काय फरक पडला नाही. उलट आपल्यामुळं ते आजपर्यंत डोंगर कपारीत दऱ्याखोऱ्यात दूर जंगलात कुठेतरी लॉकडाऊन झालेले ते सगळे मोकळे झाले. आणि खरंच आपण यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे. हा अनुभव आहे. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार. काही चांगल्या सवयी लागल्या आहेत. आता लॉकडाऊन काळात त्या कायम राहिल्या पाहिजेत. लॉकडाऊन नंतरही त्या सवयीच्या झाल्या पाहिजेत. आपण बदललं पाहिजे, नाहीतर असे विषाणू आपलं जगणं मुश्किल करतील. आज आबांनी सगळ्यांचेच डोळे उघडले होते. काम करूया, कष्ट करूया, व्यायाम करूया, चांगला सकस आहार खाऊया आणि निरोगी राहूया. आता तुर्तास अंतर ठेवूया, कोरोनापासून मुक्त होऊया, असाच विचार करत परसू घराकडे परत फिरला. दुसऱ्या लॉकडाऊनचा आजचा हा शेवटचा दिवस होता. आनंदाचे क्षण भुर्रकन उडून जातात आणि दुःखाचे भयाचे दिवस संपत नाहीत. अशीच अवस्था साऱ्यांची झाली होती. त्यात आता तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा सरकारने केली. आता आणखी 14 दिवस विजनवासात घालवायचे सर्वांच्या जीवावर आलं. अगोदरच 40 दिवसांची शिक्षा भोगून झाली होती, पण कोरोनाचा फैलाव काही थांबत नव्हता. डॉक्टर आणि नर्सेस अहोरात्र उपचार करीत होते. पोलीस रस्त्यावर पहारा देत होते. सफाई कामगार स्वच्छता दूत म्हणूनच महामारीत हातात झाडू घेऊन सरसावले होते. संघशक्तीने लढूनसुद्धा शत्रू पराभूत होत नव्हता. त्याला मारणं अवघड नसलं तरी सोपंही नव्हतं. तो डोळ्यांना दिसत नव्हता, पण जिद्द, चिकाटी आणि संयमाने ही फौज देशाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी लढत होती. कृतज्ञता हे फार मोठे मानवी मूल्य आहे. संकटात मदत करतात तेच खरे आपले मित्र असतात. पण संकट काळात जे आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचवतात ते देवाहून कमी नसतात. गेले 40 दिवस कोरोनाचा राक्षस सर्वत्र संचार करीत असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून हे वॉरियर्स लढत होते. त्यांच्या सन्मानार्थ आज भारतीय सैन्य दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार होती. आज आपण हा सोहळा डोळ्यात साठवायचाच असा विचार करून परसूनं धारा काढल्यानंतर प्रत्येक जनावरला एक एक पाटी वैरण जास्तच घातली. बाकीची छोटी मोठी कामं उरकली आणि सरळ गाव गाठलं. सायकलला किटली अडकून थेट डेअरीजवळ आला. रस्त्यानं माणसांची वर्दळ कमी होती. लॉकडाऊन वाढल्याचा परिणाम असेल असा मनाशीच विचार करून त्यानं सायकल भिताडाला टेकवली आणि दूध घातलं. काय साहेब, काय म्हणतंय लॉकडाऊन? उगाच जयसिंग साहेबाला चुचकारलं. काय अवघड आहे बाबा. आता बसा आणखी 14 दिवस घरात. आपल्याला पण आता त्रास व्हायला लागलाय. तुम्हाला कसला त्रास? नोकरी तर गावातच आहे, शिवाय दिवसभर रानात जायला मिळतंय. परसूनं साहेबाला पुन्हा डिवचलं. परसू, तुला काय उद्योग नाही काय? माझं सकाळी सकाळी डोकं खायला लागलायस ते. तसं नव्हं साहेब,
नोकरदारासनी त्रास, काय कामच नाही त्यासनी, शहरातल्या लोकांना त्रास, घरात डालग्यात कोंडूनच आहेत जणू, पण आपल्याला वर सवलती आहे ती. खरं आहे परसू, पण घरात पोरं डोकं खात्यात, काय समजू देत नाहीत. ती तरी काय करतील बिचारी. त्यासनी पण खुराड्यात डांबल्या गत झालंय. शाळा नाहीत, परीक्षा नाहीत, खेळायला बाहेर जायचं नाही, मग त्यांनी तरी काय करायचं. किरकिरत्यात, भांडत्यात, वचकारत्यात, सगळं घर डोक्यावर घेत्यात. मग न्यायचं त्यासनी पण रानात. परसून सुचवलं. नेलतं एक दिवस, पण तिथं तरी गप्प बसत्यात वय. मग आपण काम करायचं का त्यासनी राखत बसायचं. का काय केलं काय सांगू बाबा. झाडावर चढलं बारकं पोरग, लागल्या मुंग्या चावायला, तेव्हा लागलं बोंबलायला. काय सुचच ना. मुंग्या पायावरनं झाडताना पडलं वरनं खाली, घेतला हात मोडून. आता काय करायचं ना काय नाही. आणखी 14 दिवसाचा तिसरा लॉकडाऊन सुरू होतो उद्यापासनं, तेव्हा गप्प घरात बसायचं. तसं आज जयसिंग साहेब उसाळच. त्या चिन्यांच्या हे कोरोनाचं पिल्लू जन्माला घातलंय आणि सोडलंय जगभर डुकरासारखं उंडरायला. पण आम्हाला का त्रास. त्यांच्या मालावर बहिष्कार टाकायला पाहिजे. हे बघ परसू, जानेवारी जेव्हा कोरोनाच्या बातम्या यायला लागल्या चीनमधून, तेव्हाच आपण आपली आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा बंद करायला पाहिजे. आपल्या देशातील 26 विमानतळं बंद केली असती तर ही आपतच आली नसती. आज जवळजवळ 130 कोटी जनता घरात 40 दिवस झाला अशी अडकून पडली नसती. उद्योग चालू राहिले असते, शाळा सुरू राहिल्या असत्या, पोरांच्या परीक्षा झाल्या असत्या, सगळं व्यवस्थित चालू राहिलं असतं. जगभर शौक म्हणून फिरणाऱ्या उच्चभ्रू हिंडफिऱ्यांनीच हा रोग आपल्या देशात आणला आणि आता गोरगरीब मरतोय, भिवून घरात आहे. हे असंच राहिलं, लॉकडाऊन वाढत गेला तर माणसं भिवूनच मरणार आहे ती. दुधाची गाडी गेली तरी दोघांचं बोलणं काय संपायचं नाव घेना. तसं मापाडी नेल्यानं जाऊ का म्हणून विचारलं. जा, पण संध्याकाळी लवकर ये, नाहीतर लॉकडाऊन शिथिल झालाय म्हणून फिरत बसेल गावभर. नाही, कुठंच जाणार नाही, मला कळतंय की. निल्या बोललं. तसं परसूनं त्याला सांगितलं. हे बघ बाबा, या कोरोनाला हलक्यात घेऊ नकोस, नाहीतर एक दिवस अचानक ताप येतोय, मग घसा दुखायला लागतोय, खोकल्याची उबळ सुरू होती, या शेजारी पाजारी संशयानं बघायला लागतात, पुन्हा कोणतं आपल्यातलंच फोन करतंय, मग कोविड टेस्टसाठी घेऊन जातात. टेस्ट केल्या लगेच काय रिपोर्ट येत नाही, 3 दिवस टेन्शन खाली जातात. टेस्ट निगेटिव्ह आली तर काय प्रश्न नाही, पण पॉझिटिव्ह आली तर ॲम्ब्युलन्स सरळ आपल्या दारात. मग गल्ली सगळी चौकटीतनंच तुमच्याकडे पाहते. ॲम्ब्युलन्सचे कर्मचारी तुम्हाला कपड्यांची बॅग घ्यायला लावतात. घरचे खूप घाबरल्या नजरेनं तुम्हाला निरोप देतात. मग ॲम्ब्युलन्सना कर्मचारी गाडीचं दार लावून घेतो आणि गाडी सायरन वाजत निघून जातो. मग तुमच्यामुळे सारी गल्ली सील केली जाते. गाव पुन्हा आठवडाभर लॉकडाऊन होतो. तिकडं दवाखान्यात 14 दिवस तुम्हाला बेडवर झोपवलं जातं. अगदी साधं जेवण खाण्याची मुभा दिली जाते. बरं, 14 दिवसात तुम्ही बरे झाला तर ठीक, 3 टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच घरी, नाहीतर मग उपचार घेत देवा घरी. असं काही वाईट झालं तर पांढऱ्या कपडात बांधून प्लॅस्टिकमध्ये घालून मृतदेह थेट स्मशानात. घरच्या लोकांना अंत्यदर्शन नाही की कसले विधी नाहीत. सगळा खेळ खल्लास. फक्त मृत्यू प्रमाणपत्र कुटुंबियांकडे सोपवितात. त्यामुळे उगाच बाहेर उंडरू नका, कोरोनाला निमंत्रण देऊ नका. परसूदादा, लईच भ्या घालतोयास गा. अरे तसं नाही, हे खरं आहे, पण हा रोगच लय भयानक आहे. तेव्हा उगीच इकडं तिकडं फिरू नकोस. साहेब सांगतात तसं गप्प घरात बस. परसूदादा, कोरोनावर काढा पण निघालाय ना. वय, पण तो आयुर्वेदिक काढा आहे, त्यामुळं फक्त प्रतिकारशक्ती वाढते. त्यावर एकच उपाय आहे. आता पुढचे 14 दिवस घरात काढा, हेच औषध समजायचं. बरं,
म्हणत निल्यानं तिथनं काढता पाय घेतला. तसं परसूनही घराची वाट जवळ केली. आज त्याला टी व्हीवरील कार्यक्रम पाहायचा होता. कोरोना योद्ध्यावर आज सैनिक दलाकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार होती. त्यामुळे सकाळी 10ला त्यानं टी व्ही सुरू केला. हवाई दलाच्या लढाऊ विमानातून चित्तथरारक प्रात्यक्षिके करीत कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी सुरू होती. त्याचे थेट प्रक्षेपण बघून परसूचा ऊर अभिमानानं भरून आला. त्यानं रकमालाही कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेर बोलावलं. कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यासारख्या हजारो लाखो कोरोना योद्ध्यांना देशाच्या 3ही सैन्यदलांनी आज विविध ठिकाणी हेलिकॉप्टरांनी लढाऊ विमानातून पुष्पवृष्टी करून सलाम केला. विविध ठिकाणाची दृश्ये त्याच्या अंगावर रोमांच उभे करीत होती. या कठीण काळात 130 कोटी लोकसंख्येचा हा देश तुमच्याबरोबर आहे, हा विश्वास त्यामागे होता. स्थानिक चॅनलवरती CPRमध्ये TA बटालियनच्या वतीने कोरोनावर उपचार आणि सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करण्यात आल्याची बातमी दाखवण्यात आली. पोलिसांना अल्पोपहाराची पाकिटं देण्यात आली. आपण गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि सर्वेक्षण कार्यात असणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करावयास हवे. आपण मागं राहता कामा नये असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. लागलीच त्यानं तात्यांना फोन केला. हॅलो तात्या, बातमी पाहिली का? होय, बघितली की. मग आपणही आपल्या सुरक्षा समितीच्या वतीनं आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि सर्वेक्षण करणारे शिक्षक यांचा सन्मान करूया की. ठीक आहे ठीक आहे तात्या म्हणाले. आणि त्यांनी परसूला सांगितलं, तूच माळ्याकडे जा आणि आवश्यक तेवढं बुके घेऊन 5 वाजता पंचायतीत ये. मी कमिटीला फोन करतो आणि आजच आपण त्यांना बुके देऊन सन्मानित करूया. पण 15 ऑगस्टलाही त्यांचा जंगी सत्कार करायचा हे अगोदरच मी ठरवून टाकलंय. तू म्हणतोस ते पण बरोबर आहे. आता सत्कार झाला तर त्यांना काम करायला अधिक हुरूप वाटेल. परसून TV बंद केला. लागलीच माळ्याकडे जाऊन 20 बुके घेतले. ते पंचायतीत नेऊन दिले आणि ताबडतोब रानात गेला. वेळ बराच झाला होता आणि त्याला 5च्या आत परत यायचं होतं. आज मित्रांची चुकामुक झाली होती. त्यामुळं गेल्या गेल्या त्यानं खुरपं दोरी घेतली. ती सरळ लावून गाठली. जवळजवळ 1.5-2 तास उसाचा पाला खिचला. 2-2:30 वाजलेले. हात पाय धुतले. लागलीच वैरणीची कुट्टी केली आणि जनावरांना बक्कळ कूट घालून तासभर आढावा झाला. तो नेहमी सावध आणि चुस्त असायचा. त्याला घड्याळाकडे बघायलाही लागायचं नाही. बरोबर 4 वाजता उठला. बळे बळे जनावरांच्या धारा काढल्या, पाणी दावलं आणि किटल्या आणून बायकोच्या ताब्यात दिल्या. तिला सांगितलं, मी पंचायतीत जातोय, आज तूच दूध घालून ये, मला वेळ होईल. तसं तिनं बरं म्हणून सांगितलं. पंचायतीत 5 वाजता सगळी कमिटी जमली होती. ग्रामसेवकांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि सर्वे करणारे शिक्षक यांना फोन करून बोलावून घेतलं होतं. तात्याने सगळ्यांना बोलावण्याचं कारण सांगितलं. आज देशभर कोरोना योद्ध्यांचा गौरव होताना आपली काळजी घेणाऱ्या या आरोग्य रक्षकांचाही सन्मान व्हावा असं वाटल्यानंच आज आपण एकत्र आलो आहोत. सगळ्यांनी तात्यांच्या वाक्यावर टाळ्या वाजवल्या. मग आप्पांच्या हस्ते, आबांच्या हस्ते, पोलीस पाटलांच्या हस्ते व इतर पंचायत सदस्यांच्या हस्ते सगळ्या कोरोना योद्ध्यांना बुके देऊन सन्मानित करण्यात आलं. आपलं म्हणणं तात्याने ऐकलं. आज देशातील कोरोना योद्ध्यांबरोबरच ग्रामस्तरावर लढणाऱ्या योद्ध्यांचाही सन्मान झाला. आपल्या मनातील इच्छा फलद्रूप झाली. हा सगळा सन्मान सोहळा बघून परसूला भरून पावल्यासारखं झालं. लॉकडाऊनचा 3रा टप्पा सुरू झाला. आता लॉकडाऊनही हळूहळू माणसांच्या सवयीचं झालं होतं. तोंडाला मास्क लावूनच माणसं घराबाहेर पडत होती. अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडलेला एखादा मोटरसायकलस्वार नजरेला येत होता. दुकानासमोर वर्तुळ, चौकोन अशी भूमितीतल्या आकृत्यांची चित्र रेखाटली होती. माणसं गप्प मोत्यावानी येऊन त्यातून उभी राहायची आणि क्रमानं आवश्यक वस्तूंची खरेदी करायची. सर्वेअरची नजर असल्यानं क्वारंटाईनवाले खिडकीतनंच आबाळाचे दर्शन घ्यायचे. त्यांना बाहेर यायची सोयच नव्हती.
सर्वेअरला उलट बोलल्याबद्दल गावातल्याच एका होम क्वारंटाईन पोराला पोलिसांनी सडकून आणला होता. त्याचा व्हिडिओ गावभर व्हॉट्सअपवर फिरत होता. रानातनं दूध घेऊन आल्यास परसून पेपरवर नजर मारली. आज झोननुसार सवलती जाहीर होणार असल्यानं आपल्याला कोणत्या सवलती मिळणार याची त्याला उत्सुकता होती. आंतरजिल्हा बस सेवा वगळून दारू दुकानं, खाजगी दवाखानं, टॅक्सी कॅब, 4 व्हीलर, 2 व्हीलर, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकानं, प्रवेश नियंत्रणासह उद्योगधंदे, शहरी भागातील उद्योग, बांधकाम, टपऱ्या, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, खाजगी कार्यालये, सरकारी कार्यालये, कुरिअर व पोस्ट सेवा, स्पा आणि सलून दुकाने यांना परवानगी मिळाली होती. टॅक्सी कॅब व 4 व्हीलरमधून ड्रायव्हर सोडून दोघांना तर 2 व्हीलरवरूनच एकानेच प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आले होते. बरं झालं बाबा, आता हळूहळू लोक कामाला लागतील. गावगाडा आणि शहरातील उद्योगधंद्यांचा रामरगाडा चालू होईल. माणसाच्या हाताला काम मिळेल. त्यापेक्षा घरात अडकून पडलेल्या मनाला पण बरं वाटेल. गावगाड्याचं थांबलेलं चाक आता फिरायला लागेल. खूप बरं झालं. परसून सुस्कारा टाकला. पण दारूची दुकानं का बरं चालू केली असतील? महसूल मिळतो म्हणून का आणि काय कारण असेल? पण बोंब ही उठणारच. ही दारुडी फिजिकल डिस्टन्सचा पार फज्जा उडवणार, शिलकीचे पैसे उडवणार आणि आपण इतके दिवस कष्ट करून मिळवलेलं टप्प्यात आलेलं युद्ध लांबणार अशी शंका त्याच्या मनात आली. रखमानं त्याला घट्ट रिबूट दुधाचा चहा करून दिला. चहा घेत घेत तो तिला म्हणाला, रकमे, रेड झोनमधल्या लोकांना आपल्या गावी जाता येणार नाही बघ. म्हणजे? अहो, पुणे रेड झोनमध्येच आहे की, ती काळजीच्या सुरात बोलली. आता काय? वय, म्हणूनच सांगतोय. आई बाबा पुन्हा अडकले. आपण त्यांना पाठवायलाच नको होतं. असू दे आता, काय फोन करून बघता तुम्ही? नको, त्यापेक्षा तुझं तू कर. ठीक आहे, मी करते दुपारी फोन. बरं, मी जरा पंचायतीतनं जाऊन येतो. गावात दारूचं दुकान आहे. तात्याला, आप्पाला, पोलीस पाटलाला घेऊन त्या दारू दुकान मालकाला ताकीद द्यायला पाहिजे. बाबा, फिजिकल डिस्टन्स, मास्क इत्यादी सगळे नियम पाळ, नाहीतर बॉम्ब उठल सगळी. तसा तो लगबगीनं उठला आणि पंचायतीत आला. तिथं बुजुर्ग मंडळी बसलेलीच होती. तात्या, पेपर वाचला का? परसूने विचारलं. होय, वाचला की, आणि मला माहीत आहे तू काय विचारणार आहेस ते. होय, दारू काय महत्त्वाची आहे? परसूनं मनातला राग व्यक्त केला. तुला महत्त्वाची नसेल, पण पिणाऱ्यासनी कोण सांगणार? 40 दिवस बिचारांनी कसं दिवस काढला असतील देव जाणं. गमतीच्या सुरात तात्या बोलले. तात्या, आपण जाऊन त्याला ताकीद करून येऊया. पुन्हा एकदा त्याला समजावून सगळे नियम सांगूया. बाहेरच्या लोकांना येऊ देऊ नकोस म्हणून बघूया विनंती करून थांबतोय का. अजून 14 दिवस, ऐकलं तर बरंच. मग सगळेजण त्याच्या दुकानाकडे गेले. तर त्यानं दुकान उघडून विक्रीला सुरुवात पण केलेली. अगोदरच बाहेर वर्तुळ चांगलं ऑइल पेननं रंगवून घेतलेली. दरवाजावर मास्क लावल्याशिवाय बाटली मिळणार नाही अशी सूचना चिकटवून ठेवलेली. एकंदरीत जय्यत तयारी करून त्यानं आपल्या धंद्यात जान आणण्याचा प्रयत्न केला होता. पंचमंडळी येत आहेत ते बघून दुकानासमोर थांबलेले बेवडे बोळाबोळातून पळून गेले. दुकानदारानं तात्यानं आदबीनं नमस्कार केला. तात्या काय बोलायच्या आधीच त्यानं सांगितलं, तात्या, काय काळजी करू नका, मी नियम मोडणार नाही, पण माझ्या गरीबाच्या पोटावर मारू नका. गरीब? आणि तू केव्हापासून झालास? आज दुकान चालू केलं, सवलत आहे हे खरं आहे, पण बघ 17पर्यंत थांबता येते काय बघ. तात्यानं त्याला सांगितलं. नको तात्या, तसं करू नका. 40 दिवस झालं हाताला काम नाही, नियम पाळतो मी. खूपच गयावया करत त्यानं तात्यांचं पाय धरलं. तसं पोलीस पाटलांनी त्याला दरडावलं.
हे बघ, गर्दी झाली किंवा एखादं रस्त्यानं दंगा करत निघालं तर तुला जबाबदार धरणार. अजून संचारबंदी आहे, तेव्हा तुझं तू बघ. दादा, मी काय राखत बसू होय त्यासनी मग? दुकानदारानं दिनवानेपणे विचारलं. ही माणसं ऐकत नाहीत बाबा. हू म्हणून पिणार आणि गावभर दंगा करणार, त्यापेक्षा बघ विचार करून. तसं दुकानदाराच्या डोक्यात प्रकाश पडला. माणसं काय ऐकणार नाहीत, पेनार पेनार आणि गटारं अडवणार, त्यापेक्षा दुकान बंद केलेलं बरं. शिजस्तोवर थांबलोय, आता निवस्तोवर काय होतंय? तात्या, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी दुकान बंद करतो. लॉकडाऊन संपल्याशिवाय उघडत नाही मी, म्हणत त्यानं दार बंद करून घेतलं. तसं सगळ्यांचा जीव जरा भांड्यात पडला. नाहीतर पुढलं 14 दिवस तळीरामासने राखत बसायला लागलं असतं. परसूनं मग सरांना आणि गुरुजींना फोन केला आणि मळ्याकडं कूच केली. जाता येता उठता बसता दिवसभर चर्चा फक्त दारूचीच. उद्या काय होणार? गावात लोक ऐकतात, पण शहरात काय होणार याची? कोरोनाला तर हरवायचाच, पण ह्या असे अडथळे येतात, पण त्यावरही मात करून हरवायचं आहे. 40 दिवसानंतर दारू दुकानांना शिथिलता मिळाली, पण वाड्या वस्त्यांपासून मोठ्या महानगरापर्यंत दारूची दुकानं खुली झाली. तळीरामांच्यासाठी दारू किती महत्त्वाची आहे. दारूशिवाय त्यांनी 40 दिवस कसे काढले असतील. दारूची दुकाने उघडणार म्हणून भल्या पहाटेपासून दारू दुकानासमोर लागलेल्या आणि 100-200 नव्हे तरी 1-2 मैलापर्यंत लागलेल्या रांगा बघून वाटायला लागलं. फिजिकल डिस्टन्सचा तर पार फज्जा उडाला. दारूसाठी कासावीस झालेल्या आणि पोलिसांच्या धाकेने रांगेत तासन तास उभे राहून मुकाट्याने दारू खरेदी करणाऱ्या हतबल जीव पाहून त्यांची कीवही वाटली. दारूच तळीरामांची मूलभूत गरज आहे का काय असं वाटायला लागलं. ही बातमी वाचता वाचता परसूचं डोकं गरगरायला लागलं. 40 दिवसात वाचवलेलं त्याने एका दिवसात उधळलं. वर्तमानपत्रातील तळीरामांच्या बातम्या वाचून परसूच्या 2 कानामधील प्रदेश बधीर झाला. 40 दिवसात दारू मिळाली नव्हती, ती आता मिळायला सुरुवात झाली आणि दारू मिळवण्यासाठी अनेक जणांनी जी घाई केली त्यामुळे सरकारनं लॉकडाऊन का शिथिल केला असेल असं त्याला वाटायला लागलं. शासनाच्या अर्थव्यवस्थेचा कणा दारू विक्रीतून मिळणारा महसूल आहे याची भर त्याच्या सामान्य ज्ञानात पडली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.